जगदंबिका भगवती बोधपर्डे घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा ये ओ जगदंबे मूळ पीठ तो गांबे. हे देवीचं अधिष्ठान, देवी इतकी श्रेष्ठ आहे का. बोधाची परडी ज्ञानाचा पोत पाजळला. नाथ महाराज या देवीला गोंधळाला बोलवतात. याचा अर्थ मग देवी जर इतकी श्रेष्ठ आहे तर देवीचे गोंधळे सुद्धा तेवढे वजनदार असतील. नेता किती मोठा हे कार्यकर्ते नसतो. ज्याचे कार्यकर्ते मोठे तेवढा नेता मोठा. तसंच ज्याचे भक्त मोठे तो देव मोठा. मग या देवीचे नेमके गोंधळी कोण. महाभारतासारखं काव्य ज्याने लिहिलं ते व्यास. ते या देवीचे गोंधळी भगवती मातेचे बर का. व्यास ज्ञानोबा म्हणतात व्यासांनी जे ज्ञान लिहिलं तेच ज्ञान खरं. त्याच्यानंतर जेवढं आहे ते व्यासांचं उष्ट. म्हणून म्हणजे व्यासोचिष्ट जगत्रय ज्ञानोबाने सांगितले. जगाचं बाकीचं सगळं ज्ञान हे व्यासांचं उष्ट ज्ञान आहे. व्यास महाभारतासारखं काव्य. वशिष्ठ बरोबर रामचंद्र जीवनाची मर्यादा कशा हे रामाकडून शिकवून अशा रामाचेही जे गुरु वशिष्ठ ते देवीचे गोंधळ. शुक ज्यांच्या जीवनामध्ये शोकच नाही. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले. बामणाचं पोर एक खेळाची वेळ 12 वर्ष कापत कापत बाहेर ते नागवेची पळून गेले रे. आईशी खेळ सांगितलं जाणून खेळ. शुकदेवांचं चरित्र ते शुक या देवीचे गोंधळे. काय गोंधळी वजनदार आहेत भाऊ. व्यास वशिष्ठ शुक ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथ बाबा. आणि सगळ्यात मोठा गोंधळी सांगा छत्रपती शिवाजी महाराज. ते सुद्धा देवीचे गोंधळी. कारण याच्या मुखामध्ये एक शब्द अखंड असायचा जगदंब जगदंब. कारण साक्षात याच तुळजाभवानी मातेला आमच्या जिजाऊ मातेने नवस केला. आई या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्याने या महाराष्ट्राच्या मातीची कुस पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातील्या सर्व समाजाला सोबत घेणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि आमच्या जिजाऊ मातेने या भवानी मातेकडे गेली. देवी प्रसन्न झाली. देवीला कौल दिला. महाराष्ट्राचा राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. जिने जन्म दिला शिवबाला धन्य होते ती माऊली. नाव तिचे जिजाऊ होती शहाजी राजांचे सावली. ते छत्रपती कसे घडले माझी जाऊने. करावं लागतं थोडं लांबून बोललं तरी खेचलं पाहिजे. ते फिरवा बटन. माझी जाऊने
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेतलं. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांचं कार्य होतं. सर्वांना सोबत घेण्याची त्यांची कला होती आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या जीवनाची यशोगाथा संपन्न करणारे आपले लाडके आमदार म्हणजे आदरणीय कुचे साहेबांची विशेष उपस्थिती. ते छत्रपतीचे मावळे आहेत आणि सगळ्यात विशेष त्यांच्याच कुशल मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व हे आपल्या सगळ्यांचे ते लाडके आहेत. अनेक वाक्य सांगतो, महाराष्ट्रात आमदार अनेक आहेत परंतु वारकरी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे कुचे साहेब. समस्त वारकरी संप्रदायाविषयी त्यांच्या अंतःकरणात देखाव्यासाठी नाही, ओरिजिनल प्रेम वेगळं दाखवण्यासाठी वेगळं, अंतःकरणातून वारकऱ्याच्या आडी अडचणी समजून यायचं नेहमी ते कार्य करतात. संप्रदायाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष प्रेम. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित झाले होते. त्याच पद्धतीने आज आमच्या आमदार साहेबांची भक्ती शक्तीचा संगम आज या आपल्या फुलेनगर मित्रमंडळानं घडवून आणलेला आहे. आमदार साहेबांची विशेष उपस्थित आहे. आमदार साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून आपल्या सर्वांचं प्रेम जतन करण्यासाठी ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. विडवल या देवीचे गोंधळी सामाने व्यास वैशिष्ट्य शुक गोंधळी नाचता ते सोहम मेळी. नाचण्याच्या मेळाचे दोन प्रकार, अहम मेळी सोहम मेळी. ऐका, अहम मेळी म्हणजे एकट्याच्या नादात नाचणं आणि सोहम मेळी म्हणजे सगळ्याला सोबत घेऊन नाचणं. एकटे कीर्तनकार काय कीर्तन करू शकत नाही. टाळकरी गायक वादक तुम्ही आहेत म्हणून आमच्या कीर्तनाला शोभा. कार्यकर्त्याशिवाय नेता शोभून दिसत नाही. मावळे आहेत म्हणून छत्रपती. आमदार साहेबांच्या महागा सुद्धा असे पहाडासारखे हिमालयासारखे सर्व युवा शक्ती आहे म्हणून आमदार साहेबांचे वैभव. कारण सोहम मेळे म्हणजे सगळ्यांच्या मेळात सगळ्यांना सोबत घेऊन नाचता ते सोहम मेळे. पुढचा शब्द महत्वाचा आहे, द्वैत भाव विसरून बळी. द्वैत गेलं पाहिजे. द्वैत जाण्यासाठी नवरात्र उत्सव आहे. सर्व समाज, सर्व जाती, सर्व धर्म. आपण ज्ञानोबा तुकोबारायांच्या महाराष्ट्रातले माणसं सध्या आपण पाहतोय जातीपातीच्या नावाखाली सध्या इतकं दूषित वातावरण झालेलं आहे. परंतु हे शुद्ध करण्याची ताकद आणि सगळ्यांना सोबत घेण्याची ताकद फक्त सध्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा संप्रदाय कार्य करतो. संत सावता महाराजांच्या पवित्र दरबारात ही सेवा चालू आहे. अरे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. ज्यांनी रानात पंढरी निर्माण केली त्या सावता महाराजांनी समाजाला समतेचा, बंधुत्वाचा, एकात्मतेचा उपदेश दिला. आणि हे महत्वाचं आहे जीवनामध्ये. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला आपल्या जीवनामध्ये असावी. द्वैत नसावं. द्वैत गेलं पाहिजे. तुमचं नाही आमच्यातलं सुद्धा द्वैत जाण्या. दोन महाराजांचं तरी पटत आहे का? एक महाराज म्हणतो त्याला काय येतंय, दुसरा म्हणतो तेव काय लायकीचं आहे मला सगळं माहिती त्याचं. लोक म्हणते दोन्ही मूर्खे चला डाब्या प्यायला. लोक आपल्या पुढचे आमच्यातल्यांनी बी जरा नीट राहावा. सोन्याचे दिवस आहेत. वारकरी समजा लोक देव मानतात. त्याच्यामुळे आपण आचार विचार धर्म संस्कृती ज्ञानोबा तुकोबारांचे विचार नित्य आपल्या आठवणीमध्ये असावेत. द्वैत अंतःकरणातलं गेलं पाहिजे. द्वैत भाव विसरून बळी खेळते आंबे तुझी गोंधळे. आज युवा शक्ती या निमित्तानं उपस्थित आहे. जाता जाता तरुण मुलांना एक उपदेश, कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा. देशाबद्दल धर्माबद्दल अभिमान तुमच्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून तुम्ही नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. आणि आयुष्यात माणूस कष्टाशिवाय मोठा होत नाही. लोक म्हणते देवाने त्यांना एवढं का दिलं, त्याच्या मागे जरा साधना बघा, कष्ट बघा. लोक बी म्हणतात काय मोठ्या माणसाची मजा नाही, सजा आहे. एवढं सोपं नाही. जया अंगी मोठेपण तया यातं ना कठीण. आता आमदार साहेब आता उपस्थित आहेत. आपण पाहतो त्यांच्या कोणताच एवढा माणूस मोठा तेवढा व्याप जास्त. आणि ज्याला त्याला वाटतं आम्हाला वेळ द्यावा, कसं शक्य आहे? आपण मी थोडं समजून घेतलं पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो,
साधना तपश्चर्या कोणती गोष्ट घासल्याशिवाय चमकत नाही बाबा. कष्ट करा म्हणून आपल्या 12कडे सुरुवातच कपच नाही. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख 12कडे नीट ऐका बरं का. एक एक शब्दाने पुढे जायचे. कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. सगळ्यातलं खा पण 3 गोष्टी तर खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. हा कष्ट करा क मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. सध्या ज्याला त्याला गर्व, ज्याचं त्याचं फिक्स वाक्य. म्या शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू विश्वामित्र रे का काय बोलतो. विश्व निर्माण आम्हाला हानी तो का काय बाबा. कोणाला पदाचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला कलेचा, कोणाला करतो. गर्व करू नका. नम्रता ठेवा. लोक म्हणते शिकला तेव टिकला. जो वाकला तेवच टिकला. नम्र झाला भूता तेने कोंडिले लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा. गर्व नको ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार घ गण घ. आणि घसारायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च चमचा लय चित्र असतो. ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो पण ध्यानात येत नाही. आणि ते तोंडावर लय खास बोलतात. वा 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 तुमच्यासारखा माणूस कुठं आहे का. पुढे गेल्यावर काय खरे आल्या का. म्हणजे मैंद मुकीचा कोवळा भाव अंतरीचा निराळा. तो को बराच सांगतात तसं नाही. तोंडावर भीतीन महाग भीतीच. आणि जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच म्हणून छ. चमचा नाही झाले आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, छत्रपती म्हणले आपली एकच शाही. त्याचं नाव शिवशाही. बाकीच्या शहाचं मला काय करायचंय म्हणले माझी शिवशाही छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्यांनी कधीच कुणावर जळू नका. च छ ज. हा माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. सध्या नवीनच रोग आलाय जळका रोग. इकडं आलाय का. सगळीकडेच आहे लय फॉर्म मध्ये. त्याचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. आता औषध लक्षणं सांगितले औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. एक 300 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू. डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळका रोगाला औषध. त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो कामच तमाम होणार. लय गोळ्या खायच्या नाही. एकच इंजेक्शन पॉवरफुल जळक्या रोगावलं. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे. त्यावर चित्त निर्मळ ठेवा. जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का. आपला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन करा, दुकान टाकला, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला. आपला माणूस जर महाराष्ट्राच्या राजकारणात चमकत असेल तर आपल्या सगळ्या माणसांनी मिळून खांद्या घेऊन नाचलं पाहिजे. आपल्या माणसं आपली काळजी करतात ना, आपण त्यांची काळजी करणं, आपण त्यांना जपणं. जळू नका. आपल्या माणसं प्रेम करायची का. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही. देवस्तात त्याची झाडा झडती होऊन देत नाही. झ आयुष्यात टकाटक राहा. ट मुद्द्यावर ठाम राहा. ठ संकटाला डगमगू नका. ढ मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त तरबेज वासेल थकू नका. थ यश मिळणं पण जरा दमदारा. द दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न त त द ध. एवढीच 12 खडी भरपूर झाली. आता सगळीच 12 खडी जर पहिल्याच माळाला सांगितलं तर 9व्या माळाला काय शिल्लक राहील. त्याच्यामुळं जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्यावर मग चक्कर येत असती. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पत्ते पाळा विठाला. तरुण मुलांना विनंती कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, व्यसनापासून दूर राहा. अरे व्यसन फॅशन वाईट वाटतं दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काही भेटन. गुटखा खाल्लं होतं तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामात बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवण्याचा सुरुवातीला पासत्यान ताडी तुमची ओळखते नाडी दारूस लावत्यान गोडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी. अरे लावण्याच्या दारूला काडी धरण्यानं बा तुकोबाची जोडीन मंकलन परमार्थाची गोडी. हा व्यसनाची हरिदान आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून. आणि एक वाक्य सांगतो. अहो ह्या 100 रुपयाच्या बाटलीनं अनेक जणांचा संसार उद्ध्वस्त केलं. मी तर खरं म्हणतो पेताडाला खरं भाग्यवान बायको भेटत असते. बिचारे कसे संसार हाकते त्या माऊलीला माहिती. बघा खेड्यापाड्यात काय वातावरण झाले. ह्याने काम करायचं नाही घरी आयतं बसून खायचं. त्या माऊलीने दिवसभर दुसऱ्याच्या रानात मोलमजुरी करायची. 300 रुपये रोज कमवायचा आणि ह्याने संध्याकाळी अडवायचं आणि त्याच्यातलं 200 प्यायला घ्यायचं. खरंच ती माऊली कसा संसार हाकते. म्हणून तर म्हणतात पाये लक्ष्मीची हाती स्त्री शक्ती.
आणि हे नवरात्र सुद्धा स्त्रियांना सन्मान देण्यासाठीच आहे. आपल्या वेदांना सुद्धा अगोदर मातेला सन्मान दिलाय. मातृदेवो भव आणि नंतर पितृदेवो भव. तुकोबाराय सुद्धा म्हणतात धन्य माता, अगोदर माता नंतर पिता, कुळी कन्या पुत्र. विवेकानंद अमेरिकेत गेले आणि त्यांनी जो शब्द वापरला माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, पहिला शब्द सिस्टर म्हणजे माझ्या बहिणींनो. अगोदर स्त्री शक्तीचा सन्मान देवीच्या समोर आहे. आपली बहीण असेल, आपली मुलगी असेल, धर्मपती असेल, आई असेल, या सर्व महिलांविषयी सन्मान ठेवणं ही खऱ्या अर्थानं नवरात्र आहे. वेडवलं गोंधळी झाले, पण हे सत्ययुगातले त्रेतायुगातले गोंधळी झाले. कलयुगातले नेमके गोंधळी कोण? अभंगाच्या शेवट
अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात, मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक, गोंधळ गाले ते सकौतुक एका जनार्दनी नाचे ते. सर्व गोंधळ्यांचं मुकुटमणी पुंडलिकराय, कारण पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. पुंडलिकरायमुळेच पंढरपूरची स्थापना आहे. आणि म्हणून मुकुटमणी पुंडलिक अधिष्ठान सर्व वारकऱ्याचं, म्हणून ते मुकुटमणी आहेत. 33 कोटी देवनायक, 33 कोटी देव सुद्धा या देवीचे नायक म्हणजे सेवक. गोंधळ गाले ते सकौतुक, सर्व कौतुकानं गोंधळ घालतात. तर नाथ महाराज म्हणतात, मी त्या गोंधळात आनंदानं नाचतो. एका जनार्दनी नाचे देख, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. या निमित्तानं या मित्रमंडळाला आपल्या या उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि नुसते आमदार नाही तर दमदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो असे नारायणरावजी कुचे साहेब, त्यांची विशेष उपस्थिती आहे. साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आणखी एक विशेष सांगतो, आम्ही काही कोणत्या पक्षाचे प्रचार करायला इथं आलेलो नाही, पण जे सत्य आहे आणि जे खरं आहे आणि जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. 500 वर्षापासून चाललेला संघर्ष जो राम मंदिराचा होता तो 22 जानेवारीला संपन्न झाला आणि सर्व भारतीयांचं खरं स्वप्न पूर्ण झालं. म्हणून भारत सरकारचे मनापासून आभार, ज्यांनी राम मंदिर पूर्ण केलं. मग ते कोणी पूर्ण केलं ते आपल्या सगळ्याला माहीतच आहे. आणखी एक वाक्य पुढचं बोलतो, हिंदू म्हणून राम मंदिराचा अभिमान, पण वारकरी म्हणून एक पुढचं वाक्य सांगतो, आळंदी ते पंढरपूर, दिहू ते पंढरपूर शेकडो वर्ष वारकऱ्यांचा पालखी सोहळा जातो, पण त्या वारकऱ्यांची काळजी आतापर्यंत कोणत्या सरकारला कळाली नाही की हे वारकरी किती, त्यांच्या गाड्या किती, ह्यांचं अंतर किती, हे रोड किती. बुवा एवढ्या 10 लिटरच्या घागरीमध्ये जर 20 लिटर पाणी बसायचं म्हणलं तर बसन का. छोट्या रोडमध्ये जर 20-20 लाख वारकरी रोडने चालतात, माझ्या ज्ञानोबारांच्या सोबत कसा सोहळा यशस्वीपणे संपन्न होईल. परंतु महाराष्ट्र सरकारने, या भाजप सरकारनेच आळंदी ते पंढरपूर आणि दिहू ते पंढरपूर 8 पदरी रोड परिपूर्ण केला. म्हणून वारकरी म्हणून त्यांचा एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. पक्षाचं घेणं देणं नाही, ज्यांनी केलं त्यांचे आभार. आणि आमची ती आस्था आहे, किती ट्रॅफिक आणि किती गाड्या वारकऱ्याला का असून जायचं, अनेक वारकरी मृत्युमुखी पडले, परत एकदा हे झाल्या कुणाला काळजी मायबाप, परंतु वारकऱ्याची काळजी करणारं सरकार असं महाराष्ट्रामध्ये. आणि हे असणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण काळ आपण सध्या पाहतो आहे. आणि कुचे साहेबांच्या हातून एक महत्त्वाचं वाक्य बोलतो, चित्त घेऊन ऐका. आतापर्यंत आपल्या तालुक्याची सेवा घडली, पण येणाऱ्या काळामध्ये कुचे साहेबांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी हे मी प्रार्थना करतो. यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांना महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा असेच भरभरून आशीर्वाद साहेबांना द्यावेत. आणि साहेबाच्या हातून सुद्धा असेच गोरगरीब रयतेची, तळागाळातल्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या सर्वांची सेवा घडावी अशी मी या ठिकाणी साहेबांना शुभेच्छा देतो. साहेबांना खूप खूप साहेबांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचं विशेष अट्टहास आग्रह ज्यांनी केला असे आमचे संतोष मामा वरकड, मामांचं इतकं प्रेम बदनापूर तालुक्यात कुठेही कीर्तन येऊ द्या, संतोष मामा आमच्यासोबत येणार म्हणजे येणारच असे आमचे संतोष मामा, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आज तेही उपस्थित आहेत, वेळोवेळी संपर्कामध्ये ते राहिले, त्यांचे आभार मानतो. या निमित्तानं सुंदर अशी मृदुंगाचे साथ ज्यांचे आपण ऐकले, असे ओम महाराजांनी अत्यंत बुलेट ट्रेनसारखा मृदुंग वाजवला, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यांच्या अगोदर ज्यांनी गोड साथ केली असे आमचे रामेश्वर महाराज कोल्हे, त्यांचे आभार. प्रसाद महाराज असतील, प्रवीण महाराज असतील, तुळशीराम महाराज असतील, काका महाराज आदी करून सर्व मंडळी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मी आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही, हे सगळ्यांना विनंती. 2 मिनिटं कुणीही उठू नका. माझे गुरुवारी, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊंच्या चरणी ही सेवा समर्पित. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी कर्जतला आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अशी विनंती वाणीला पूर्ण